पुरंदर तालुक्यात इंटरनॅशनल एअरपोर्टची घोषणा झाली। त्याच्यासाठी 90% जागेचं ॲक्विजिशनसुद्धा झालं। लवकरच काम पण सुरू होणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त रिंग रोडचं सुद्धा काम सुरू झालं आणि पुरंदर IT पार्कची सुद्धा घोषणा झाली। तरीसुद्धा तुम्ही अजून जागा घेतली नाही। मंडळी, तुम्हाला एक सांगतो, सर्वप्रथम इन्फ्रास्ट्रक्चर येतं, त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे जे भाव असतात, खास करून जमिनीचे जे भाव असतात ते वाढतात। त्यामुळं योग्य वेळेस जमिनीमध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर भविष्यात पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काहीच लागू शकणार नाही। सो तुम्हाला जर अशी पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर आज तुमच्यासाठी एक जबरदस्त प्रोजेक्ट मी घेऊन आलो आहे, जो सासवड नगर परिषदेच्या हद्दीजवळच आहे। ॲफोर्डेबल कॉस्ट आहे, पूर्णपणे डेव्हलप आहे आणि प्लॉटसोबत तुम्ही ॲफोर्डेबल कॉस्टचे 2, 3 आणि 4 BHK बंगलोसुद्धा या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकणार आहात आणि हे सर्व होण्यासाठी तुमचं 80 ते 90% बँक लोनसुद्धा होणार आहे। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघता तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल जमीन जुमला, जिथे आम्ही प्रत्येक आठवड्यात खूप ऑथेंटिक आणि अभ्यासपूर्वक असा कॉन्टेंट घेऊन येत असतो, ज्याला तुम्ही नेहमीच भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देत असता। सो असाच एक जबरदस्त प्रोजेक्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून तुमचं जमीन घेण्याचं स्वप्न निश्चित पूर्ण होईल। मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला रिअल इस्टेटची एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे। तुम्ही जर छोटी गुंतवणूक करून रिअल इस्टेट पोर्टफोलिओ बनवू इच्छित असाल आणि तुम्हाला डेड इन्व्हेस्टमेंट पण होऊ द्यायची नसेल, काही ना काही रिटर्न यावेत अशी जर तुमची इच्छा असेल, तर आपल्या पुण्याजवळ एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे, जो की 2200 एकरचा असणार आहे, जो की भारतातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्ही फक्त 1 लाख रुपये प्रति गुंठ्यानी 11 लाखात 11 गुंठे किंवा 20 लाखात 20 गुंठे जागा घेऊन येणाऱ्या काळात करोड रुपये कमवू शकता। ही अगरवूडची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असणार आहे आणि अगरवूडच्या जे तेल असतं त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते। 2022 पासून अगरवूडचं जे प्लांट आहे त्याला भारतामध्ये लीगल केलं गेलं आणि आत्ता 20 दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये सुद्धा अगरवूडच्या शेतीसाठी भरघोस तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे। सो अगरवूडच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि आता डेव्हलपरकडून प्री लॉन्चची एक जबरदस्त ऑफर कस्टमरला मिळते, जिथे तुम्ही 11 लाख रुपयाची जर गुंतवणूक करता किंवा 20 लाखाची, तर तुम्हाला 33 ते 60 हजार रुपये मंथली जे बेनिफिट आहेत ते सुद्धा लगेच मिळायला सुरुवात होतील, ज्यामुळे तुमचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ तर बनेलच, सोबत तुमची रिअल इस्टेटमध्ये डेड इन्व्हेस्टमेंटसुद्धा होणार नाही। तर हा कॉन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा आणि ही जी संधी आहे ती अजिबात सोडू नका। मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। हा जो प्रोजेक्ट आहे हा NA, PMRD आणि रेरा सँक्शन आहे। NA असल्यामुळं तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 सोबत बँक लोनसुद्धा इथे होणार आहे। PMRD हे सँक्शन असल्यामुळे तुम्हाला FSI तर जास्त मिळतोयच आहे, सोबत लोडिंगचे पैसे लागत नाही। लोडिंग म्हणजे काय, तर हे जे रोड आहे याच्यामध्ये ज्या 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहे किंवा जी मोकळी स्पेस सोडण्यात आलेली आहे त्याचे तुम्हाला पैसे द्यायची गरज पडणार नाही। या डिमार्केशनच्या आतमध्ये जेवढा प्लॉट तुम्हाला दिसतोय, ज्याची साईज तुम्ही ब्ल्यूप्रिंटवर पण बघू शकता, तेवढ्याचेच पैसे तुम्हाला इथं द्यावे लागणार आहे। आता जनरली जर PMRD सँक्शन लेआउट नसेल तर तुम्हाला ह्या रोडचे जे पैसे ते सुद्धा द्यावे लागतात, म्हणजे अर्धे पैसे ह्या प्लॉट धारकाला द्यावे लागतात, अर्धे पैसे ह्या प्लॉट धारकाला द्यावे लागतात। सो त्याच्यामुळे तुमचा अतिरिक्त बराच पैसा प्लॉट खरेदी करताना जातो। सो असं काही इथे होणार नाही। FSI 1.6चा इथे आहे। FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, लिगली तुम्ही किती कन्स्ट्रक्शन करू शकता। इथं जर तुम्ही 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेताय तर 1600 स्क्वेअर फूटचं लिगली बांधकाम जे आहे ते तुम्ही इथे करू शकणार आहात आणि रेरा सँक्शन असल्यामुळे ह्याच्यात जर कुठली फॉल्स कमिटमेंट तुम्हाला डेव्हलपरकडून मिळाली तर रेरामध्ये तुम्ही तक्रारसुद्धा करू शकणार आहात। बाकी या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर रेडी टू मूव्ह असा हा प्रोजेक्ट आहे। याचा जो रेरा होता डेव्हलपमेंटचा तो पुढच्या महिन्याचाच आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवून इथे तयार झालेले आहेत। सो इथे तशी तुम्हाला काही अडचण येणार नाही। प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल, NA, PMRD आणि रेरा सँक्शन आहे आणि रेट जे या प्रोजेक्टमधले ते तुम्हाला अख्ख्या पुरंदरमध्ये कुठंच बघायला भेटणार नाही। एवढे अट्रॅक्टिव्ह रेट जे आहेत ते इथं ठेवण्यात आलेले आहेत। फर्स्ट टाईम जर तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी तर ही जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहेच, पण सोबत जर तुम्ही वीकेंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज जागा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये
जागा घेण्याची ही संधी मुळीच चुकवू नका. सर्व बाबी ज्या आहेत त्या इथे परफेक्ट आहेत. मंडळी, प्रोजेक्टचा लेआउटला आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. त्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कारण पश्चिम महाराष्ट्रातलंच नाही तर महाराष्ट्रातलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपलं आणि जमीन ह्या विषयात स्पेशली व्हिडिओ बनवणारं आपलं एक चॅनल आहे. आणि आम्ही खूप अभ्यासपूर्वक फक्त क्लिअर टायटल लीगलच प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आम्ही आमच्या व्ह्यूवर्सला आणि कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस देण्यावर विश्वास ठेवतो. आणि हे सर्व करताना आम्ही आमच्या व्ह्यूवर्सला आणि कस्टमरला कधी कुठले चार्ज पण करत नाही. खूप वर्षापासून आम्ही रिअल इस्टेटमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. तुम्ही इथे प्लॉट घ्या किंवा अजून कुठेही घ्या, तुम्हाला जमिनीत कुठलीही हेल्प लागली लीगल संदर्भात तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. लेआउटच्या आधी तुम्ही समोरच्या साईडला बघा, हा जो डोंगर तुम्हाला दिसतो आहे हा आहे पुरंदर किल्ला. तुम्हाला पुरंदरचा तह माहितीच असेल. त्या व्यतिरिक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मसुद्धा याच किल्ल्यावर झाला होता. सो तुम्ही इथे जर इन्व्हेस्टमेंट करताय या प्रोजेक्टमध्ये तर हा पुरंदर जो किल्ला आहे तो तुम्हाला कायम या प्लॉटमधून दिसणार आहे. किल्ला बघितल्यानंतर प्रत्येकालाच अभिमानाने ऊर भरून यावं असं हे लोकेशन आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही जर पावसाळ्यात इथे आलात तर तुम्हाला सगळीकडं ग्रीनरी बघायला भेटेल आणि हा एक टुरिस्ट स्पॉट आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे दत्त मंदिरसुद्धा आहे, त्याच्यानंतर बालाजी मंदिरसुद्धा आहे आणि या प्रोजेक्टच्या समोरचा रोड जो आहे तो डायरेक्ट सातारा हायवेला जाऊन भेटतो. आणि जे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आहे ते सुद्धा इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो खूप मोक्याच्या ठिकाणी ही जागा लोकेटेड आहे. हा प्रोजेक्ट जो आहे तो टोटल 20 एकरमध्ये इथे बनतो आहे. 280 प्लॉट आहे आणि डेव्हलपरनी जाणून बुजून छोट्या साईजचे प्लॉट ठेवलेत. 1000 स्क्वेअर फूटचा मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते बनून तयार आहे. 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीजसुद्धा इथे वर्कआउट करण्यात आलेले आहेत. सो ज्या कॉस्टमध्ये हे देतात त्या कॉस्टच्या हिशोबाने हे खूप व्हॅल्यू फॉर मनी असं प्रोडक्ट जे आहे ते इथे बनवण्यात आलेलं आहे. आणि डेव्हलपर तुम्हाला बंगलोसुद्धा ऑफर करत असल्यामुळे लवकरच इथे तुम्हाला एक सुंदर बंगलोची गेटेड कम्युनिटी दिसायला लागेल. सो इथं इन्व्हेस्टमेंट करण्याची ही संधी तुम्ही मुळीच सोडू नका. आता मित्रांनो, तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज आणि कुठल्या कुठल्या ज्या फॅसिलिटी असतात ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते मिळणार आहे याला आपण सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम बघा तुम्ही, हा 12 मीटरचा मेन सिमेंटचा रोड आहे जो की इथे बनून तयार आहे. त्याच्यानंतर जे अंतर्गत रोड आहे ते इथे डांबरी असणार आहेत. हे अशा पद्धतीने रोड इथं बनवून तयार आहेत. हे 9 मीटरचे रोड आहेत. मेन रोड जो आहे तो 12 मीटरचा आहे. लाईटचं कनेक्शन आहे, पाण्याचं कनेक्शन आहे, ड्रेनेजच्या ज्या लाईन आहेत त्या इथे तुम्हाला करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही ह्या बघू शकता. त्याच्यानंतर इथं प्लॅन्टेशन बघा, दुतर्फा इथं प्लॅन्टेशनसुद्धा करण्यात आलेलं आहे. मेन एंट्रन्स गेटसुद्धा तिथं झालेलं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटीचं जे केबिन आहे ते तुम्ही इथे बघू शकता. डिमार्केशनमध्ये तुम्हाला असं प्रिकास्टचं जे कंपाऊंड आहे ते देण्यात आलेलं आहे. प्लॉटच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या प्लॉटचा नंबर आणि तुमचं नावसुद्धा लिहून मिळणार आहे. आणि प्लॉटच्या आतमध्ये सुद्धा छोटंसं जे चेंबर आहे ते तुम्हाला देण्यात आले. 2 देण्यात आलेले आहेत. वेगवेगळे जे चेंबर आहेत ते तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. याचा फायदा काय आहे की तुम्ही जर लगेच बंगलो बनवायचा जरी प्लॅन केला तर ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लागतात कन्स्ट्रक्शन करताना. जे वापरायचं पाणी आहे ह्या प्रोजेक्टमध्ये त्या साईडला भली मोठी विहीरसुद्धा आहे तर त्या विहिरीचंसुद्धा इथं कनेक्शन देण्यात आलेलं आहे. तर पाण्याचा जो प्रश्न आहे तो इथं पूर्णपणे मिटवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही चेंबर जे आहे ते बघू शकता. जे प्लॉटच्या आतमध्ये पण आहे आणि प्लॉटच्या बाहेर पण आहे. जसं मी मगाशी सांगितलं, लाईटसाठी इथं फीडर बॉक्स देण्यात आलेले आहेत बघा. तर जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपरकडून खूप प्रामाणिकपणे इथं करण्यात आलेली आहे. आणि हे जे डेव्हलपर ज्यांचा हा प्लॉट आहे हे लँड डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या प्रतीची जी डेव्हलपमेंट आहे ती देण्यासाठी ओळखले जातात. अनेक प्रोजेक्टचे जे पोझिशन आहेत ते ह्यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तुम्ही सासवड भागातच्या व्यतिरिक्त थेऊर असेल किंवा वाघोली असेल किंवा येवलेवाडी असेल ह्या भागात जरी एन ए प्लॉट बघत असाल तरी ह्या लेवलची इन्फ्रास्ट्रक्चर असलेले प्लॉट तुम्हाला सेम डेव्हलपरकडे मिळू शकतात. त्याची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. सो हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते इथं बनवून तयार आहे आणि पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात तुम्हाला या प्लॉटचं जे पोझिशन आहे ते सुद्धा इथं मिळणार आहे. मित्रांनो, तर तुम्हाला मी इथल्या ज्या पॅकेज कॉस्ट आहे ते सांगतोच. त्याच्या आधी तुम्ही इथली वॉटर बॉडी बघा. त्या गॅबियन वॉल आहेत आणि किती सुंदर पद्धतीने त्याला बनवण्यात आले तुम्ही बघू शकता. दिसायला किती चांगलं दिसतंय. हे वॉटर बॉडी बघा. या साईडला पाणी पण अडवलेलं आहे आणि ह्या साईडला समोरच्या साईडला भली मोठी विहीरसुद्धा आहे. सो
पाण्याचा अजिबात इथे तुटवडा नाही आहे. या पाण्यात तुम्ही इथं वरून पण मासे बघू शकता. खूप सारे मासे जे आहेत त्या या वॉटर बॉडीमध्ये इथे आहेत. आता आपण रेट समजून घेऊया. 1500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट इथं ठेवण्यात आला आहे. म्हणजे 1 गुंठा जागा घेण्यासाठी 1000 स्क्वेअर फुटची जागा घेण्यासाठी 15 लाखाचं तुमचं बजेट असावं लागणार आहे. बंगल्याच्या ज्या कॉस्टिंग आहेत त्या खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मला. 2 BHK बंगलो फक्त 30 लाखात इथे ठेवण्यात आलेलं आहे. आता डेव्हलपर जे आहेत ते फक्त स्वतःचं प्रॉफिट मार्जिन हे जागेमध्ये ठेवतात. ते कन्स्ट्रक्शनमध्ये प्रॉफिट मार्जिन ठेवत नाही आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी ॲक्च्युअली होती तीच तुम्हाला इथे लावण्यात येते. आणि 4 BHK बंगलो जर तुम्ही घेतला तर साधारणतः 35 लाख रुपयाची किंमत आहे ती इथं ठेवण्यात आलेली आहे. त्यातले 15 लाख रुपये तर जागेचेच आहे आणि जे 20 लाख रुपये आहेत ते कन्स्ट्रक्शनचे आहेत. तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती खूप चांगली इथं ठेवण्यात आली आहे. 80 ते 90% तुमचं बँक लोनसुद्धा होतं आहे. IDBI बँकेतून केलं तर मॅक्सिमम जे लोन आहे ते तुमचं इथे होणार आहे. सो बघा, तुम्हाला जर छोटी इन्व्हेस्टमेंट करून तुमचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ बनवायचा असेल आणि प्रॉपर्टी तुम्हाला क्लिअर टायटल पण पाहिजे आणि अशा लोकेशनला पाहिजे जी की ग्रोथ कॉरिडॉर आहे, तर ह्या प्रोजेक्टचा तुम्ही नक्की विचार करा. पुण्याचा जो आत्ताचा ग्रोथ कॉरिडॉर आहे तो हाच आहे, जी पुण्याची दक्षिण आणि पूर्व बाजू आहे. यालाच पुण्याचं ग्रोथ कॉरिडॉर म्हणतात. आणि हे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यानंतर इथल्या ज्या जमिनीच्या कॉस्ट आहेत त्या खूप झपाट्याने वाढणार आहेत. ऑलरेडी आत्ता जमिनीचे जे रेट आहेत ते इथले खूप जास्त आहेत. आता मी तुम्हाला इथं 1500 रुपये रेट सांगतो आहे. इथून काही मिनटाच्या अंतरावर जेव्हा तुम्ही हडपसरच्या दिशेला जाता, भारतातल्या सगळ्यात मोठे डेव्हलपर जे शापूरजी पालम जे त्यांचासुद्धा NA प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहे, ज्याचा रेट 4500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा आहे. म्हणजे 45 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे आणि इथं 15 लाख रुपये, म्हणजे डबलपेक्षा जास्त रेट जो आहे तो तुम्हाला शापूरजी पालनजीच्या NA प्लॉटिंगमध्ये बघायला भेटेल. सो ही खूप चांगली संधी आहे, ती अजिबात सोडू नका. किरकोळ डाऊन पेमेंट करून राहिलेली सर्व अमाऊंट जी आहे ती तुमची बँक लोन होऊन जाईल आणि बँक लोन नंतर तुम्ही हळूहळू जे आहे ते EMIमध्ये क्लिअर करू शकता. आणि बँक लोन पण लवकर क्लिअर करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करून तिथे पण एक चांगला पोर्टफोलिओ होईल आणि जे बँकेला तुमचा ROI जातो तो सुद्धा क्लिअर होऊ शकतो. म्युच्युअल फंड संदर्भात पण जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, SIP करायची असेल आणि कुठले फंड तुमच्यासाठी योग्य इथे जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की संपर्क करा. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत जी आहे ती निश्चित करू. बाकी ह्या प्रोजेक्टला जर साईड व्हिजिट करणार असाल किंवा या प्रोजेक्ट संदर्भात कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. शक्यतो कॉल करण्यालाच प्राधान्य द्या, जेणेकरून 1 to 1 आम्हाला तुम्हाला खूप जास्त माहिती सांगता येते, तुमच्यासाठी साईड व्हिजिट अरेंज करता येते. कारण बिल्डरची टीम जी आहे ती बऱ्याचदा इथं असते नसते. वानवडीला बिल्डरचं ऑफिस आहे. सो आमची जी टीम आहे बुकमाय वस्तूची किंवा जमीन जुमलाची, ही तुमच्यासाठी सर्व अरेंजमेंट जी आहे ती करून देते, जेणेकरून तुमची गैरसोय होत नाही. सो निश्चित आम्हाला कॉल करूनच तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन करा. आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट पण दाखवेल आणि ह्या लोकेशनमध्ये अवतीभोवती जेवढे प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहेत ते सुद्धा दाखवेल, जेणेकरून कुठं ना कुठं तुम्हाला प्लॉट घेण्याचं जे डिसिजन आहे ते निश्चित घेता येईल. बाकी बँकिंग वगैरेमध्ये पण तुम्हाला निश्चित आमची मदत मिळेल. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे तुमचे फ्रेंड्स आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनासुद्धा घर बसल्या या प्रोजेक्टची माहिती मिळू शकेल. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.